नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बोरकर, भौतिकशास्त्राचा विद्यार्थी या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत क्लास 12चा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग चॅप्टर, ज्याचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. मागचा याआधी क्लास 12चा चॅप्टर आपण बघितला, रोटेशनल डायनॅमिक्स. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं की केसीएल म्हणजेच किर्चॉफ्स करंट लॉ आणि केव्हीएल किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हे काय असतात आणि त्याचे काही एक्झाम्पल्स. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरू करूया. सगळ्यात पहिली आज आपल्याला चॅप्टरचं नाव पाहायचं करंट इलेक्ट्रिसिटी. आज आपल्याला कोणता चॅप्टर पाहायचा? करंट इलेक्ट्रिसिटी. आता करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये काय असते? सगळ्यात आधी आजचा टॉपिक आपल्याला पाहायचा की केसीएल म्हणजे काय, म्हणजे किर्चॉफ्स करंट लॉ, आणि केव्हीएल म्हणजे काय, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आता काय झालं होतं की आपण याच्या आधी एक क्लास 10चा एक इलेक्ट्रिसिटी चॅप्टर आपण बघितला होता. त्या इलेक्ट्रिसिटीच्या चॅप्टर मध्ये आपण बघितलं होतं की कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर एक टॉपिक होता. कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर. तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या चॅप्टरची तुम्हाला लिंक देईन किंवा या व्हिडिओची पर्टिक्युलर लिंक देतो. तुम्ही तो आधी व्हिडिओ पहा, त्यात तुम्हाला कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर म्हणजे काय समजेल. जनरली दोन टाइप्सचे कॉम्बिनेशन्स असतात. एक म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन आणि दुसरं असते ते सिरीज कॉम्बिनेशन. बरोबर. तर तुम्ही पॅरलल कॉम्बिनेशन आणि सिरीज कॉम्बिनेशन मध्ये पाहिलं होतं. याच्यात तुम्ही काय केलं होतं? पॅरलल कॉम्बिनेशन थ्रू इक्विव्हॅलेंट रेजिस्टर फाइंड केलं होतं. सिमिलरली सिरीज मध्ये पण तुम्ही काय केलं होतं? इक्विव्हॅलेंट रेजिस्टर फाइंड आउट केलं होतं. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं की पॅरलल रेजिस्टर मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं की जेवढे काही रेजिस्टर सिरीज मध्ये असतात ते सगळे कसे कनेक्ट केलेले असतात? पॅरलली. म्हणजे काय असतं? आपण सांगतो की हा आपला पहिला रेजिस्टर, हा आपला दुसरा रेजिस्टर आणि हा आपला तिसरा रेजिस्टर. R1, R2 आणि R3. तुम्ही पाहू शकता की ह्या तिन्ही रेजिस्टरचा जो पोटेन्शियल डिफरन्सचा पॉइंट आहे ते दोन्ही कोणाच्या मधात येतं? बरोबर, सेम पॉइंटच्या मधात येतं. जेव्हा आपण काय सांगितलं होतं की पोटेन्शियल डिफरन्स काय असते, की पोटेन्शियल डिफरन्स कोणावर डिपेंड करते? दोन पॉइंटवर. आता तिन्ही रेजिस्टर मध्ये तुम्ही पाहसाल ए आणि बी हा पॉइंट्स काय दोन्ही कॉमन येतं. त्याच्यामुळे हे तिन्ही रेजिस्टर कोणत्या सिरीज मध्ये झाले? पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. त्याच्यामुळे याचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आपल्याला जर फाइंड करायचं तर काय करू शकतो आपण? 1/RE इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. आता तुम्ही पाहू शकता की आपण काय सांगितलं, इथे करंट जर I गेला तर तुम्ही काय सांगता की ह्या तिन्ही ब्रांचेस मध्ये तो करंट डिस्ट्रीब्यूट झाला. या ब्रांच मध्ये I1 करंट गेला, याच्यात I2 गेला आणि याच्यात I3 करंट गेला. पण तुम्ही एक गोष्ट पाहिजे का, या तिन्ही रेजिस्टर साठी पोटेन्शियल डिफरन्स काय? सेम आहे. का सेम आहे? कारण ह्या तिन्ही रेजिस्टर कोणत्या दोन कॉमन पॉइंटच्या मधात लावलेले आहेत? ए आणि बी च्या. त्याच्यामुळे R1 साठी, R2 साठी आणि R3 या तिन्ही साठी पोटेन्शियल डिफरन्स काय राहील? सेम राहील. तुम्हाला सांगितलं होतं की पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये करंट काय असतो? डिफरंट प्रत्येक रेजिस्टर मध्ये, पण तुमचा पोटेन्शियल डिफरन्स प्रत्येक रेजिस्टर साठी काय राहतो? सेम. बरोबर. त्यानंतर आपण आलो सिरीज कॉम्बिनेशन वर. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला काय केलं की जेवढे काही रेजिस्टर सिरीज मध्ये आपल्या सर्किट मध्ये जोडलेले आहेत ते सगळे काय असतात? एकामागे एक कनेक्ट केलेले असतात. बरोबर. याचा अर्थ हा R1 रेजिस्टर, R2 रेजिस्टर आणि R3 रेजिस्टर. आता ह्या तिन्ही रेजिस्टर, आता काय करतो, जर समजा मी या ब्रांच मधून करंट I दिला तर ह्या रेजिस्टर मधून पण करंट I जाणार, याच्यातून पण करंट I जाणार आणि याच्यातून पण काय होणार? करंट I जाणार. या तिन्ही रेजिस्टर मधून जाणारा जो करंट आहे तो काय? कॉन्स्टंट आहे, सेम आहे. त्याच्यामुळे आपण काय सांगतो की जेव्हा आपण सिरीज कॉम्बिनेशनची गोष्ट घेतो तेव्हा आपला करंट काय असतो? सगळ्या रेजिस्टरच्या अबाउट मध्ये सेम असतो, पण पोटेन्शियल डिफरन्स काय असते? डिफरंट असते. आपण काय सांगितलं की जर पहिला रेजिस्टर आहे, पहिल्या रेजिस्टर साठी जर आपण आपलं दिलं पोटेन्शियल डिफरन्स V1, दुसऱ्यासाठीचं दिलं आपण V2 आणि तिसऱ्यासाठीचं काय दिलं आपण? V3. कारण आपण काय सांगितलं की पोटेन्शियल डिफरन्स हे दोन पॉइंटवर डिपेंड करतात. इथे जर समजा हा रेजिस्टर ह्याच्यावर डिपेंड करत असेल तर R2 रेजिस्टर दुसऱ्यावर डिपेंड करतो. सिमिलरली R3 रेजिस्टर पण दुसऱ्यावर डिपेंड करतो. बरोबर. याच्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय असते? वेगवेगळं. आणि करंट काय असतो? सेम. आता जसं आपण पॅरलल कॉम्बिनेशन साठी इक्विव्हॅलेंट रेजिस्टर फाइंड आउट केलं होतं तसंच आपण कशासाठी फाइंड आउट करू शकतो? सिरीज कॉम्बिनेशन साठी. तर ते काय असते? RE is equal to R1 plus R2 plus R3 up to RN.
डायरेक्ट काय करायची, जेवढे रेजिस्टर एकमेकांसोबत सिरीज मध्ये जोडलेले आहेत त्या सगळ्यांची काय करायची, रेजिस्टरची ऍडिशन करायची, जेणेकरून आपल्याला काय भेटते, इक्विव्हॅलेंट रेजिस्टर इन सिरीज कॉम्बिनेशन. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे फाइंड आउट करता, जेव्हा तुम्हाला जेव्हा सगळे रेजिस्टर्स हे कशात दिलेले असतात, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये, तेव्हा तुम्ही कशाचा यूज करता, कसे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर करता, 1/RE इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. बरोबर. आता काय होते, बऱ्याच प्रमाणात ज्याप्रमाणे तुम्ही करंट इलेक्ट्रिसिटीच्या याच्यात करंट फाइंड आउट केला होता युजिंग कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स यूज करून, पॅरलल कॉम्बिनेशन किंवा सिरीज कॉम्बिनेशन. पण बऱ्याचदा काय होतात की जेव्हा आपले जे सर्किट आहेत त्या सर्किटमध्ये बऱ्याच प्रमाणात रेजिस्टर्स असतात, कॅपॅसिटर असतात, सेल्स असतात, बॅटरीज असतात, तेव्हा आपल्याला हे सिरीज कॉम्बिनेशन किंवा पॅरलल कॉम्बिनेशनचा यूज करून या गोष्टी फाइंड आउट करता येत नाहीत. त्याच्यामुळं त्या कॉम्प्लेक्स सर्किटच्या गोष्टी आपल्याला फाइंड आउट करता येत नाहीत. त्याच्यासाठी गुस्टाव रॉबर्ट किर्चॉफ या माणसाने काय केलं, हे कॉम्प्लेक्स सर्किट जे ज्याच्यात आपल्याला एन नंबर ऑफ काही पर्टिक्युलर रेजिस्टर असतील, कॅपॅसिटर आपले जे पूर्ण असतील, याच्यासाठी तुम्हाला काय केलं की त्यांनी एक दुसरे 2 नियम दिले. ते 2 नियम कोणकोणते दिले, एक म्हणजे दिला किर्चॉफ्स करंट लॉ आणि दुसरा दिला त्यांनी आपल्याला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. बरोबर. या 2 लॉसचा यूज करून तुम्ही काय करू शकता, कॉम्प्लेक्स सर्किट फाइंड आउट करू शकता. त्याचे आन्सर्स कशा थ्रू, आपण जर आपल्याला त्याच्यातला करंट विचारला तर तो करंट कसा फाइंड आउट करायचा, याच्यासाठी तुम्ही कशाचा यूज करू शकता, किर्चॉफ्स करंट लॉ आणि दुसरा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉचा. त्यातला आपल्याला किर्चॉफ्स करंट लॉ एकदम अगदी सोपा आहे. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, की त्यात साइन कन्व्हेन्शन येतं की कधी पॉझिटिव्ह घ्यायचा आणि कधी निगेटिव्ह. त्याच्यामुळे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ जरा टफ वाटतो, आहे ऍक्च्युली तो पण एकदम इझी. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आपण आता पाहू किर्चॉफ्स करंट लॉ म्हणजे काय, इथपर्यंत लिहून घ्या. किर्चॉफ्स करंट लॉ पाहण्याआधी आपल्याला काही 3 बेसिक गोष्टी पाहून घेणं सगळ्यात गरजेचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा इलेक्ट्रिकल सर्किट सॉल्व्ह करू तेव्हा आपल्याला काय जाईल, इझी जाईल. तर त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जंक्शन. आता जंक्शन म्हणजे काय असते, की इलेक्ट्रिकल सर्किट मधला एक असा पॉइंट, व्यवस्थित आहे का, इलेक्ट्रिकल सर्किट मधला एक असा पॉइंट ज्या पॉइंटवर 2 किंवा त्यापेक्षा जास्त कंडक्टर्स, रेजिस्टर्स एकत्र येतात, त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, जंक्शन म्हणतो. याला काय सांगू शकतो आपण, की एनी पॉइंट इन अन electrical circuit two or more conductor join together is a junction. म्हणजेच आपण काय सांगू शकतो, 2 किंवा त्यापेक्षा जास्त कंडक्टर इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये येणार या पॉइंटला आपण काय म्हणतो, जंक्शन. फॉर एक्झाम्पल हा आपण पॉइंट घेतला, या पॉइंट मध्ये एक इकडून एक रेजिस्टर जोडलेला आहे, एक इकडून रेजिस्टर जोडलेला आहे आणि इकडून रेजिस्टर जोडलेला आहे. याचा अर्थ तुम्ही काय सांगू शकता, 2 पेक्षा जास्त कंडक्टर या पॉइंटवर काय आलेले, जॉईन झालेले. त्याच्यामुळे या पॉइंटला आपण काय म्हणतो, जंक्शन पॉइंट. हा काय झाला आपला जंक्शन. आलं मान्य, बरोबर. सिमिलरली कसंही असू शकते, एक असं असलं, या पॉइंटवर एक, इकडे 2, इकडे 3, हे 3 रेजिस्टर या पॉइंटवर आले, त्याच्यामुळे पॉइंट बी काय झाला आपल्यासाठी, जंक्शन. 2 किंवा त्यापेक्षा जास्त कंडक्टर किंवा रेजिस्टर एका इलेक्ट्रिकल सर्किट मधल्या पॉइंटवर जॉईन होतात, त्याला आपण काय म्हणतो, जंक्शन म्हणतो. आता आपण पाहू लूप. लूप म्हणजे काय, की एका इलेक्ट्रिकल सर्किट मधली 2 पॉइंटच्या दरम्यानची कोणतीही एक कंडक्टिंग पाथ जी की क्लोज असते त्याला आपण काय म्हणतो, लूप. म्हणजेच काय सांगता येते, एनी क्लोज पाथ or
conducting path in an electrical network is known as loop. बरोबर, त्यालाच आपण काय म्हणतो, लूप. आणि तिसरी गोष्ट आपल्याला पाहायची ती म्हणजे ब्रांच. ब्रांच म्हणजे काय की दोन पॉइंटच्या दरम्यान तुम्हाला जर दोन पॉइंटच्या दरम्यान जर पाथ सांगायची असेल इलेक्ट्रिकल नेटवर्क मधली, तर ती किती असू शकतात, म्हणजे ह्या पॉइंट ते ह्या पॉइंटच्या दरम्यान तुम्ही किती रस्ते येतं, बरोबर, तुम्ही ते दोन्ही रस्ते काय करू शकता, पॉइंट जॉईन करू शकता. कोणते असू शकतात, जनरल जर सांगायचं झालं तर हा एक पाथ असू शकते, हा एक पाथ असू शकते, हा एक पाथ असू शकते, इकडे जाऊन हा एक पाथ असू शकते, इकडे येऊन हा एक पाथ असू शकते. कोणतेही काय असू शकतात, दोन पॉइंटच्या दरम्यानचे पाथ, दोन पॉइंटच्या दरम्यान असणारे जे पाथ असतात त्या पाथला आपण काय म्हणतो, ब्रांच. म्हणजे काय सांगू शकतो की एनी पार्ट ऑफ द नेटवर्क लाइज बिटवीन टू जंक्शन्स. म्हणजे दोन जंक्शन मधला इलेक्ट्रिकल नेटवर्कच्या दोन जंक्शन जे त्याच्या दरम्यान असणारा कोणताही पाथ त्या पाथला आपण काय म्हणतो, ब्रांच म्हणतो. बरोबर. तर आता बेसिकली तुम्हाला जर सांगितलं की ही एक सर्किट दिलेलं आहे, हे तुम्हाला एक काय दिलेलं आहे, सर्किट दिलेलं आहे. आता पहा, तुम्ही काय सांगितलं की सगळ्यात पहिले जंक्शन म्हणजे काय, की जंक्शन म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किटचा, इलेक्ट्रिकल नेटवर्कचा असा पॉइंट जिथे दोन पेक्षा जास्त कंडक्टर एकमेकांना जॉईन होतात. मला सांगा इथं कुठे जॉईन होताना दिसायला लागले, इकडून एक, इकडून दोन आणि इकडून तीन. याचा अर्थ हा पण एक पॉइंट काय झाला आपला, जंक्शन. सिमिलरली तुम्ही इथं पाहू शकता, इथं जर तुम्ही जर एक दिला, इथं काय सांगू शकता, इकडून एक, इकडून दोन आणि इकडून तीन. याचा अर्थ पॉइंट बी पण काय झाला आपला, जंक्शन. याचा अर्थ लिहिताना काय लिहू शकतो आपण, ए आणि बी आपले काय झाले, जंक्शन. दुसरं आता काय विचारलं तुम्हाला की लूप म्हणजे काय, एनी क्लोज पाथ ऑर अ कंडक्टिंग पाथ इन अन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज नोन एज लूप. लूप म्हणजे काय की पूर्ण इलेक्ट्रिकल नेटवर्क मध्ये कोणताही क्लोज पाथ म्हणा, नाहीतर कंडक्टिंग पाथ. आता तुम्ही पाहू शकता हा पूर्ण काय झालाय, कंडक्टिंग पाथ आहे. हा पण पूर्ण काय झालाय, कंडक्टिंग पाथ, जो की इलेक्ट्रिकल नेटवर्कच्या दरम्यान कंडक्टिंग गोष्टींनी तयार केलेला आहे. त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिकल लूप. आता तिसरं म्हणजे काय, ब्रांच. ब्रांच म्हणजे काय की दोन जंक्शनच्या दरम्यान कोणताही पाथ असला त्या पाथला आपण काय म्हणतो, ब्रांच म्हणतो. एनी पार्ट ऑफ द नेटवर्क लाइज बिटवीन टू जंक्शन्स. दोन जंक्शनच्या दरम्यान नेटवर्क मध्ये असणारा कोणताही पाथ त्याला आपण काय म्हणतो, जंक्शन. आपलं त्याला काय म्हणतो आपण, ब्रांच. आता याच्यात सांगा या दोन दरम्यानचा काय असू शकतो, सगळ्यात पहिला हा इथून इथपर्यंत एक, डबल इथून इथपर्यंत जाणारा दोन, आणि तुम्ही पाहू शकता इथून इथपर्यंत जाणारा तीन. याचा अर्थ किती पाथ झाले आपल्याजवळ, एक, दोन आणि तीन. या काय झाले आपल्या पाथ. पाथलाच आपण काय म्हणतो, ब्रांच. बरोबर, समजलं. आपण काय पाहिलं, जंक्शन, लूप आणि ब्रांच. या तिन्ही गोष्टी झाल्यानंतर आता आपण स्टार्ट करू किर्चॉफ्स करंट लॉ. तर आता आपल्याला पाहायचं की किर्चॉफ्स करंट लॉ म्हणजे काय. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक ज्याला आपण म्हणतो किर्चॉफ्स फर्स्ट लॉ is also known as junction rule, or it's also known as Kirchhoff's current law. सगळ्यात पहिला लॉ कोणता पाहायचा आपल्याला की Kirchhoff's first law is also known as junction rule or is also known as Kirchhoff's current law. आता ह्या लॉच्या म्हणण्यानुसार काय, according to the law, sum of current
एंटरिंग द जंक्शन is equal to sum of current leaving the junction. म्हणजेच जंक्शनवर जेवढा करंट येतो त्याची सम ही ऑलवेज इक्वल असते की जंक्शनवरून जाणारा करंट किती आहे त्याची ऍडिशन. म्हणजे सम ऑफ करंट एंटरिंग द जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू सम ऑफ करंट लिव्हिंग द जंक्शन. बरोबर. याचाच अर्थ आपल्याला काय सांगू शकतो आपण, याचं प्रॉपर स्टेटमेंट आपल्याला जर सांगायचं तर काय सांगू शकतो आपण की द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ऍट अ जंक्शन इन an इलेक्ट्रिकल नेटवर्क इज 0. याचा अर्थ काय सांगू शकतो आपण की समेशन ऑफ I इज इक्वल टू 0. की जेवढा करंट जंक्शनवर येतो बरोबर तेवढाच करंट जंक्शन पासून बाहेर जातो. याचा अर्थ फॉर एक्झाम्पल मला सांगा, इकडून जर 3 एम्पियरचा करंट येत असेल आणि इकडून जर 5 एम्पियरचा करंट येत असेल तर जाताना बाहेर जाणारा करंट किती राहील. तुम्हाला काय सांगितलं की जेवढा करंट येतोय तेवढाच करंट काय जाणार, बाहेर जाणार. इकडून येतोय किती, या जंक्शनवर पॉइंट किती येतोय, 5 आणि 3 8. याचा अर्थ जाणार पण किती, 8 एम्पियर. बरोबर. आता पहा, जो करंट जंक्शनवर येतोय त्याला डिनोट करायचं असलं तर आपण कशाने डिनोट करतो, प्लस I. आणि जो करंट जंक्शनला सोडून चालला त्याला आपण कशाने डिनोट करतो, मायनस I. आता मला सांगा, याला जर आपण सांगितलं की I1, याला जर आपण म्हटलं I2, याला जर म्हणलं आपण I3. आता सांगा काय करता येईल आपल्याला. आपण तर सांगितलं की जेवढा करंट येतो तेवढाच करंट जातो. याचा अर्थ ह्याच्या हे इक्वल असलं पाहिजे. आता सांगा येणारा करंटला आपण काय सांगितलं की कशाने डिनोट करायचं, पॉझिटिव्ह I. याचा अर्थ काय सांगू शकतो आपण की 3I, जो पॉझिटिव्ह I म्हणतो 3 एम्पियर प्लस अजून जंक्शनवर येणारा कोणता करंट आहे, 5 एम्पियर मायनस एका प्लस आहे. सांगा की आता 8 एम्पियरचा करंट काय चालला जंक्शनच्या बाहेर, जंक्शन पासून लांब. 3 एम्पियर आणि 5 एम्पियर जंक्शनवर आला आणि 8 एम्पियरचा करंट जंक्शनच्या बाहेर चालला. याचा अर्थ काय सांगू शकतो आपण, बाहेर जाणाऱ्या करंटला मायनस I म्हणजे 8A बरोबर इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय सांगू, द सम ऑफ करंट ऍट अ जंक्शन इन अन इलेक्ट्रिकल नेटवर्क, द अल्जेब्रिक सम, जेवढा काही इलेक्ट्रिकल करंट आहे त्या जंक्शनवर त्याची ऍडिशन केल्यावर किती येते, 0. बरोबर. आता मला सांगा -8 जर तिकडे गेला तर काय होते रे बाबा, 5 आणि 3 8. याचा अर्थ 8A इज इक्वल टू हा इकडे गेला तर काय येते 8A. याचा अर्थ काय की जेवढा करंट आत आला तेवढाच करंट बाहेर गेला. नाही तर सरळ सरळ 5 आणि 3 8 एम्पियर मायनस 8 एम्पियर इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय की स्टेटमेंट नुसार पूर्ण करंट जो की जंक्शनवर येतो, येणारा आणि जंक्शनवरून जाणारा, त्याची व्हॅल्यू किती असते, ऍडिशन 0 आली. बरोबर. आता तुम्ही मला सांगा याची किती येईल. आपण हा एक करंट घेतला, हा आपला जंक्शन पॉइंट घेतला, इकडून घेतला आणि इथून घेतला. इकडून करंट I1 चालला, याच्या बाहेर करंट चालला I2, याच्यात I3 आत येतोय आणि I4 परत बाहेर चालला. I1 ची व्हॅल्यू आहे 2 एम्पियर, I3 ची व्हॅल्यू आहे 5 एम्पियर, I2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 6 एम्पियर आणि I4 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही हा एक पॉइंट घेतला ए पॉइंट आपल्यासाठी काय झाला, जंक्शन. आता आपण काय सांगितलं की जंक्शनवर जेवढा करंट येतो तेवढाच बरोबर इक्वल करंट जंक्शनच्या बाहेर जातो. नाही तर जेवढे काही जंक्शनवर येणारे जे करंट आहेत त्याची ऍडिशन केली तर आन्सर किती येते, 0. आता पहा, आता मला सांगा याच्यातले कोणकोणते करंट जंक्शनच्या आत चालले, जंक्शनवर चालले, I1 आणि दुसरा कोणता चालला I3. I2 जंक्शनच्या बाहेर चालला, I4 पण जंक्शनच्या
बाहेर चालला. आता मला सांगा, जे जंक्शनवर येतात त्याला कशाने डिनोट करायचं, प्लस आय. याचा अर्थ येणारा करंट कोणता आहे, I1 प्लस दुसरा कोणता येणारा करंट आहे I3. आता जंक्शनला सोडून जाणाऱ्या करंटला आपण कशाने डिनोट करतो, मायनस. याचा अर्थ सोडून जाणारा कोणता आहे, I2, म्हणजे मायनस I2 आणि I4. I4 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. यांची सम केल्यानंतर आन्सर किती येते, 0. आता मला सांगा I1 ची व्हॅल्यू किती आहे, 2 एम्पियर प्लस I3 ची व्हॅल्यू किती आहे, 5 एम्पियर मायनस I2 ची व्हॅल्यू किती आहे, 6 एम्पियर मायनस I4 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, इज इक्वल टू 0. इथे लिहितो. सांगा काय येणार, 2 एम्पियर प्लस 5 एम्पियर किती येणार, 2 एम्पियर प्लस 5 एम्पियर किती येणार, 6 एम्पियर. बरोबर. एक मिनिट, 5 एम्पियर प्लस 2 एम्पियर 7 एम्पियर. याचा अर्थ काय येणार, 7 एम्पियर मायनस 6 एम्पियर मायनस I4 इज इक्वल टू 0. मित्र आता मला सांगा, I4 जर आपण इकडे गेलो, I4 जर आपला इकडे आला, 7 मायनस 6 1. याचा अर्थ 1 एम्पियर मायनस I4 इज इक्वल टू 0. याचा अर्थ I4 इज इक्वल टू किती आला, 1 एम्पियर. याचा अर्थ इकडून जाणारा करंट आपला किती आला, 1 एम्पियर. आता मला सांगा, सरळ सरळ तुम्हाला काय सांगितलं, की जेवढा करंट आत येईल तेवढाच करंट बाहेर जाईल. आता मला सांगा, आत कोणता करंट येतोय, I1 आत येतोय, I3 आत येतोय, 5 आणि 2 7, आणि बाहेर पण किती जाणार, 7च. 6 इकडून बाहेर चालला, 1 तिकडून बाहेर चालला, 6 ने 7. याचा अर्थ सोपा आहे. सगळ्यात पहिले किर्चॉफ्स फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगते, की जंक्शनवर जेवढा करंट येणार तेवढाच करंट बाहेर जाणार. द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ऍट अ जंक्शन इन अन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज ऑलवेज 0. त्याची व्हॅल्यू नेहमी काय, 0. अशा प्रकारे तुम्हाला काय, किर्चॉफ्स करंट लॉ विचारण्याची खूप कमी शक्यता असते. विचारतात किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आणि त्याची न्यूमेरिकल्स. ते इथपर्यंत लिहून घ्या, किर्चॉफ्स करंट लॉ. त्याच्यानंतर आपण पाहू किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणजे काय असतं. तर आता आपण काय पाहिलं, किर्चॉफ्स करंट लॉ म्हणजे काय. तर किर्चॉफ्स करंट लॉ इज ऑल्सो नोन ॲज जंक्शन रूल और इज ऑल्सो नोन ॲज किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. त्यात आपण काय सांगितलं, त्याचं स्टेटमेंट काय होतं, की जेवढा करंट, द सम ऑफ करंट एंटरिंग द जंक्शन इज इक्वल टू सम ऑफ करंट लिव्हिंग द जंक्शन. म्हणजे जेवढा करंट जंक्शनवर येतोय तेवढाच करंट जंक्शन पासून चालला आहे. बरोबर. आणि त्याचं स्टेटमेंट काय, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ऍट अ जंक्शन इन एनी इलेक्ट्रिकल नेटवर्क इज ऑलवेज 0. बरोबर. याचा अर्थ जेवढी काही तुम्ही जंक्शनवर आलेले करंट आहेत त्यांची अल्जेब्रिक सम केली, त्याचा आन्सर किती येतं, 0 येतं. एक गोष्ट सांगायची राहिली, ती अशी की किर्चॉफ्स करंट लॉ म्हणजे KCL हा बेस असतो, इज बेस ऑन द लॉ ऑफ conservation of चार्ज. कशावर बेस असतो KCL, किर्चॉफ्स करंट लॉ इज बेस ऑन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज वर. एखाद्या वेळेस MCQ मध्ये विचारतात की काय, की किर्चॉफ्स करंट लॉ कशावर बेस असतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज वर. आता आपल्याला पाहायचं की किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणजे काय. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इज ऑल्सो नोन ॲज, यालाच आपण म्हणतो लूप रूल, नाहीतर किर्चॉफ्स सेकंड लॉ. बरोबर. आता पहा, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय, तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ तसं पाहिलं तर स्टेटमेंट त्याचं पण सोपं आहे. फक्त काय, की त्याच्यात थोडेफार साइन कन्व्हेन्शन्स असतात, की जेव्हा तुम्ही पोटेन्शियल गेन करता तेव्हा डेल्टा व्ही काय येतो, डेल्टा व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, चेंज इन पोटेन्शियल डिफरन्स. त्याचं म्हणणं काय असतं, की चेंज इन पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे डेल्टा व्ही, म्हणजे तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स गेन केलं तर डेल्टा व्ही पॉझिटिव्ह येतो, किंवा तुम्ही जर पोटेन्शियल डिफरन्स ड्रॉप केलं याचा अर्थ डेल्टा व्ही निगेटिव्ह येतो. त्याचाच अर्थ, याचं जर प्रॉपर स्टेटमेंट पाहायचं तर आपण काय सांगू शकतो, की स्टेटमेंट काय सांगता येते, की द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स and
इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज 0. काय सांगू शकतो आपण याचं स्टेटमेंट की द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किती असते 0. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की समेशन ऑफ डेल्टा व्ही इज इक्वल टू, याचाच अर्थ तुम्हाला आता काय सांगितलं, जर पोटेन्शियल तुम्ही गेन केलं याचा अर्थ आपण काय लिहू शकतो, पोटेन्शियल जर गेन केलं तर डेल्टा व्ही पॉझिटिव्ह, आणि जर तुम्ही पोटेन्शियल ड्रॉप केलं तर डेल्टा व्ही निगेटिव्ह. आता तुम्ही जर कोणाकडून एखादी गोष्ट घेतली, तुमच्या याच्यात ती ऍड व्हायला लागली, बरोबर, तुमच्यात जास्त व्हायला लागलं, याचा अर्थ तुम्ही काय केलं ते पॉझिटिव्ह आलं, तुमच्यात पॉझिटिव्ह आली. आणि जर तुम्ही एखादी गोष्ट दिली याचा अर्थ तुमच्या गोष्टीतली ती गोष्ट काय झाली मायनस, याच्यामुळे काय झालं डेल्टा व्ही निगेटिव्ह, बरोबर. आता ज्याप्रमाणे किर्चॉफ्स करंट लॉ हा बेस असतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज वर, सिमिलरली किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हा बेस असतो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ is based on the law of conservation of energy. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या बेसिसवर. म्हणजे काय सांगू शकतो आपण की किर्चॉफ्स करंट लॉ इज बेस्ड ऑन द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज and Kirchhoff's voltage law is based on the law of conservation of energy. आलं लक्षात? काय सांगितलं आपण की किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय सांगतो की किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ मध्ये आपण काय की सोप्या याच्यात की द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज काय असतो 0. याचा अर्थ काय की जर तुम्ही पोटेन्शियल गेन केलं याचा अर्थ तुमच्यात ऍड गोष्ट झाली, याचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्स काय झालं पॉझिटिव्ह. आणि दुसरं, जर तुम्ही पोटेन्शियल ड्रॉप केलं, पोटेन्शियल लूज केलं, याचा अर्थ डेल्टा व्ही निगेटिव्ह. आता याचे काही न्यूमेरिकल्स असतात, तर ते न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला काय असते साइन कन्व्हेन्शनची गरज असते. म्हणजे साइन कन्व्हेन्शन म्हणजे काय की जर समजा एक इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे, त्या इलेक्ट्रिकल नेटवर्क मध्ये तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स कसा येतो, किती येतो, त्याच्यातून करंट किती पास होतो, या गोष्टी फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही कशाचा यूज करता किर्चॉफ्स व्होल्टेज लॉचा. आता पहा त्याच्यात आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे लूप चूज करणं. लूप आपल्याला निवडावा लागतो की कोणता निवडायचा, तर त्याच्यासाठी पूर्ण सर्किटला पहिले काय करावं लागतं, त्याचं नामकरण करावं लागते. नामकरण कुणी कोणत्याही पॉईंटवरून नामकरण करू शकता, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तुमच्या मनानं तुम्हाला जसं काय करायचं नामकरण करायचं तसं करायचं. मला जर करायचं असतं मी करतो भाऊ सरळ सरळ ए बी सी डी ए, याचा अर्थ लूप कुठून कुठपर्यंत येते ए बी सी डी आणि परत ए. जेव्हा ए पासून ए पर्यंत येऊन थांबतो याचा अर्थ पूर्ण काय तयार होतो, तो एक लूप तयार होतो, बरोबर. हा लूप तुम्हाला चूज करावं लागतं. त्याच्यानंतर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ न्यूमेरिकल्स मध्ये अप्लाय करण्याच्या काही स्टेप्स येतात. पहिले ते आपण स्टेप्स काय येतात, त्या कशा प्रकारे स्टेप्स फॉलो करून तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता ते पाहायचं. त्याच्यानंतर त्या रेजिस्टरसाठी जे इलेक्ट्रिकल नेटवर्क मध्ये असतात आणि ते सेल किंवा बॅटरीज ज्या असतात त्याच्यासाठी तुमचा पोटेन्शियल डिफरन्स कशा प्रकारे पॉझिटिव्ह येतं की निगेटिव्ह येतं हे सुद्धा आपण साइन कन्व्हेन्शन मध्ये पाहून घेऊ. इथपर्यंत लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण पाहू द स्टेप्स ऑफ किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. तर आता आपण पाहू हाऊ टू अप्लाय किर्चॉफ्स लॉ. हाऊ टू अप्लाय किर्चॉफ्स लॉ. त्यातली सगळ्यात पहिली मेथड आहे. आता काय होणार, तुम्हाला सगळ्यात पहिले एक काय दिलेलं असेल सर्किट, त्या सर्किटमध्ये जे सेल दिलेला असेल किंवा जी बॅटरी दिलेली असेल, तर त्या बॅटरीमधून कोणत्याही एका बॅटरीमधून तुम्ही काय करायचा करंट ड्रॉ करायचा. मग ते एक बॅटरी असो का दोन बॅटरीमधूनही तुम्ही करंट ड्रॉ करू शकता, 3 बॅटरीमधूनही ड्रॉ करू शकता. तर काय सांगू शकतो सगळ्यात पहिली काय स्टेप आहे की ड्रॉ
अ करंट फ्रॉम वन सेल और त्यापेक्षा जास्त सेल तुम्ही काय करू शकता, करंट ड्रॉ करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय फॉलो करावं लागेल, फॉलो किर्चॉफ्स करंट लॉ फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट. कशासाठी करावं लागेल फॉलो, तो डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट साठी, करंटच्या डिस्ट्रीब्युशन साठी. बरोबर आलं. त्याच्यानंतर दुसरी स्टेप येईल की एक लूप चूज करायचा, चुजिंग अ लूप. आणि जो लूप तुम्ही चूज करणार तो कसा असला पाहिजे, शुड क्लोज लूप. तो लूप कसा असला पाहिजे, क्लोज असला पाहिजे. त्याच्यात काय असलं चालते. आता कसं आहे, एक सगळ्यात पहिले कोणताही एक लूप घ्यायचा, तो डिसाइड करायचा. तो डिसाइड कसा करायचा की तो कसा असला पाहिजे, नेहमी क्लोज असला पाहिजे. दुसरं की त्या लूप मध्ये कितीही रेजिस्टर असले चालतात, कितीही बॅटरी सेल असले चालतात, कितीही कॅपॅसिटर असले चालतात. म्हणजे काय की कॅन इन्व्हॉल्व एनी नंबर ऑफ रेजिस्टर, capacitors and batteries or cell. बरोबर. त्यात काय असू शकतात, किती पण सेल्स, रेजिस्टर, बॅटरीज या सगळं असू शकतात. आणि तिसरी स्टेप सगळ्यात इम्पॉर्टंट, चूसिंग अ डायरेक्शन. त्या लूपची काय करायची, डायरेक्शन चूज करायची. डायरेक्शन कोणकोणते असतात, दोन डायरेक्शन्स असतात. सगळ्यात पहिली म्हणजे क्लॉकवाईज आणि दुसरी असते अँटी क्लॉकवाईज. कोणत्या कोणत्या असतात, एक क्लॉकवाईज असते आणि एक अँटी क्लॉकवाईज. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर हे एक नेटवर्क दिलेलं आहे आणि तुम्हाला जर याच्या अबाउट मध्ये काय विचारलं की करंट विचारला, म्हणा दुसरं काय विचारलं, तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय करावं लागेल की तुम्ही कोणत्या सेल मधून करंट पास करता सांगितलं. तुम्ही जर सांगितलं की मला याच्यातून पास करायचा, तर इथून गेला करंट आहे, वापस इथून पण जाईल आहे, इथून पण गेला आहे, वापस. आता काय होणार, या लूप मध्ये एक गोष्ट आहे की तुम्ही कोणत्याही सेल मधून तुम्ही करंट ड्रॉ करा, पण जेवढा करंट तुम्ही त्या सेल मधून पास करता तेवढाच करंट वापस काय आला पाहिजे, त्या सेलला भेटला पाहिजे. बरोबर. याचाच अर्थ काय सांगू शकतो की तेवढंच काय झालं, व्होल्टेज त्याला वापस भेटलं पाहिजे. की आता काय सांगता येते की आपण जर फॉर एक्झाम्पल सांगितलं की इथून जर 5 व्होल्टचा जर पोटेन्शियल डिफरन्स केला, तर पूर्ण फिरून वापस किती येते, 5 पोटेन्शियल डिफरन्स. बरोबर. याचा अर्थ याची जर डायरेक्शन चूज करायची, तर आपण काय करू शकतो, एक अँटी क्लॉकवाईज असू शकते, नाही तर दुसरी काय म्हणू शकतो आपण, क्लॉकवाईज. दोन डायरेक्शन्स असतात, एक म्हणजे क्लॉकवाईज आणि दुसरी अँटी क्लॉकवाईज. कोणकोणत्या स्टेप्स पाहिल्या, सगळ्यात पहिले आपल्याला कोणत्या सेल मधून करंट ड्रॉ करायचा ते समजलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागते, किर्चॉफ्स करंट लॉ फॉलो करावा लागतो. कशासाठी, करंटच्या डिस्ट्रीब्युशनसाठी. दुसरा, एक लूप चूज करायचा, कोणता पण लूप कसा चूज करायचा, एक क्लोज लूप असला पाहिजे, तो चूज करायचा. त्याच्यानंतर त्यात काय असले पाहिजे की किती चालतात, की एनी नंबर ऑफ रेजिस्टर्स, कॅपॅसिटर किंवा बॅटरीज त्यात असल्या तरी चालतात. आता तिसरं काय की त्या लूपची डायरेक्शन समजून घ्यायची. जी पाथ न तुम्ही चालणार, ती पाथ तुम्हाला डिसाइड करावं लागेल, ती डायरेक्शन तुम्हाला डिसाइड करावं लागेल की ती करंटच्या डायरेक्शन मध्ये चालली, त्या करंटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये चालली, की पोटेन्शियल डिफरन्सच्या हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे चालली, का लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे चालली. याच्या किती डायरेक्शन असतात, दोन. कोणकोणत्या, एक म्हणजे क्लॉकवाईज आणि दुसरी असते ती अँटी क्लॉकवाईज. बरोबर. आता पाहायची आपल्याला चौथी, ती काय असते, साइन कन्व्हेन्शन. ते काय असते, साइन कन्व्हेन्शन. आता साइन कन्व्हेन्शन तुम्हाला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ सांगितल्या काय सांगितलं की जेव्हा पोटेन्शियल ड्रॉप होते तेव्हा डेल्टा यू काय होतो, निगेटिव्ह. केव्हा, जेव्हा पोटेन्शियल ड्रॉप होते.
आणि जेव्हा पोटेन्शियल गेन होते तेव्हा डब्ल्यू काय होतो पॉझिटिव्ह. याचा अर्थ काय म्हणू शकतो आपण पोटेन्शियल गेन झालं. आता याच्यात जर समजा सगळ्यात पहिली स्टेप आली सेल साठी म्हणा, नाहीतर सेल साठी म्हणा, नाहीतर बॅटरीसाठी. आता याच्यासाठी आपण काय सांगितलं, जर समजा आपण काय घेतले आपल्या सर्किटमध्ये एक सेल, जर समजा आपलं हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे जात असेल, हायर पोटेन्शियल म्हणजे काय पॉझिटिव्ह हायर टर्मिनल आणि निगेटिव्ह लोअर टर्मिनल. जर समजा तुम्ही हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे जात असाल म्हणजे ही झाली तुमची पाथ, बरोबर. आता पहा या पाथ या डायरेक्शन मध्ये चालली, याचा अर्थ पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे, म्हणजे हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे चालली. याचा अर्थ तुम्ही काय करता पोटेन्शियल ड्रॉप करायला लागले. याचा अर्थ जास्त कडून कमी चालले, याचा अर्थ पोटेन्शियल ड्रॉप करायला लागले. या सिच्युएशन मध्ये डेल्टा यू काय डेल्टा व्ही काय येतो निगेटिव्ह. हे इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं, जर समजा तुम्ही तुमच्या याच्यात जर बॅटरी दिलेली आहे, हा पॉझिटिव्ह टर्मिनल हा निगेटिव्ह टर्मिनल, आणि तुम्ही डायरेक्शन चूज केली त्या लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे, याचा अर्थ तुमची जी पाथ आहे ती कोणत्या डायरेक्शन मध्ये या डायरेक्शन मध्ये. याचा अर्थ तुम्ही कुठून चालले निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे, म्हणजेच काय सांगता येते लोअर पोटेन्शियल कडून तुम्ही कुठे चालले हायर पोटेन्शियल कडे. आता जेव्हा तुम्ही लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे चालले, याचाच अर्थ काय सांगू शकता तुम्ही की निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे चालले, याचा अर्थ कमी कडून जास्त कडे चालले, याचा अर्थ काहीतरी वाढायला लागलं. याचा अर्थ या टाइमला डेल्टा व्ही काय होणार पॉझिटिव्ह. सेलच्या बाबतीत किंवा बॅटरीच्या बाबतीत समजलं, जर तुम्ही पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे हायर टर्मिनल कडून लोअर टर्मिनल कडे चालले, हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे चालले, याचा अर्थ पोटेन्शियल ड्रॉप व्हायला लागलं, त्या टाइम मध्ये डेल्टा व्ही काय येणार निगेटिव्ह. आणि दुसरं, जर तुम्ही लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे चालले, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे चालले, तेव्हा तुमची गोष्ट वाढायला लागली, याचा अर्थ तुम्ही पोटेन्शियल गेन करायला लागले, त्या टाइमला डेल्टा व्ही काय होणार पॉझिटिव्ह. हे समजलं सेल साठी. याच्यानंतर अगेन आपल्याला रेजिस्टर पण आपल्याला कनेक्ट केलेले असतात, त्या रेजिस्टर साठी पण आपल्याला पाहावं लागेल की नक्की कशा प्रकारे डेल्टा व्ही पॉझिटिव्ह येतो आणि कशा प्रकारे डेल्टा व्ही निगेटिव्ह येतो. इथपर्यंत लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण साइन कन्व्हेन्शन पाहू, जे पोटेन्शियल गेन आणि पोटेन्शियल ड्रॉप आहे. आपण पाहिलं सेल आणि बॅटरीसाठी, सेल किंवा बॅटरीसाठी. आता आपण पाहू रेजिस्टरसाठी. तर पहा, आता आपण काय पाहिलं साइन कन्व्हेन्शन पाहिले. साइन कन्व्हेन्शन, साइन कन्व्हेन्शन मध्ये आपण सगळ्यात पहिले कशाचं पाहिलं, एक म्हणजे सेल किंवा बॅटरीसाठी. बॅटरीसाठी आपण काय सांगितलं की जर समजा तुमची पाथ ही पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जात असेल, याचा अर्थ हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे जात असेल, ही तुमची पाथ आहे, ही जर समजा हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे जात असेल, तर तुम्ही काय सांगू शकता हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे जात असताना तुमचं पोटेन्शियल काय व्हायला लागलं ड्रॉप. या सिच्युएशन मध्ये डेल्टा व्ही काय येणार निगेटिव्ह. आणि दुसरी तुम्हाला केस सांगितली होती की जर समजा तुमची पाथ ही लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे चालली असेल, लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे चालली असेल, तर तुम्ही पोटेन्शियल गेन करायला लागले, याचा अर्थ डेल्टा व्ही काय झाला पॉझिटिव्ह. डेल्टा व्ही काय झाला आपला. आता सिमिलरली जर समजा तुम्ही रेजिस्टर साठी जर गोष्ट लिहायची ठरवली, बरोबर. आता रेजिस्टर पण सिरीज मध्ये कसं कनेक्ट केलेलं असते, त्याच्यात करंट कुठून कुठपर्यंत पास होतो हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे. जर समजा तुमची जी पाथ आहे ती पण काय असेल हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे, तर तुम्ही काय सांगता हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे चालले, याचा अर्थ पोटेन्शियल तुम्ही ड्रॉप करायला लागले. मग ओम्स लॉ चा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो, V इज इक्वल टू आय आर. V इज इक्वल टू आय आर. V पोटेन्शियल डिफरन्स, आय करंट आणि आर रेजिस्टर, बरोबर. जेवढा जास्त पोटेन्शियल डिफरन्स देणार तेवढा जास्त करंट फ्लो होतो. आता काय होणार की तुम्ही पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे चालले, करंट तुमचा आणि तुमची पाथ पण त्या डायरेक्शन मध्ये चालली असेल, आता याचा अर्थ पोटेन्शियल काय व्हायला लागलं ड्रॉप. तुम्हाला काय सांगितलं
की हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे गेलं की डेल्टा व्ही काय होतो मित्र, निगेटिव्ह. बरोबर. आता डेल्टा व्ही ची व्हॅल्यू काय येणार, निगेटिव्ह येणार, पण कोणती निगेटिव्ह, मायनस आय. डेल्टा व्ही काय येणार, मायनस आय. आता मला सांगा, ही एक सिच्युएशन आहे आणि दुसऱ्या सिच्युएशन मध्ये जर तुम्हाला सांगितलं की हा आपला एक रेजिस्टर आहे आणि रेजिस्टर मध्ये करंट कुठून कुठे जातो, हायर कडून लोअर कडे, आणि तुमची जी पाथ आहे ही पाथ काय सांगू शकतो आपण कशी आहे, त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये चालली. पाथ काय चालली, त्याच्या अपोजिट, म्हणजे लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल. आता मला सांगा, लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे जात असताना तुम्हाला काय सांगितलं की डेल्टा व्ही काय असतो, पॉझिटिव्ह. डेल्टा व्ही पॉझिटिव्ह असतो, तो ओम्स लॉ नुसार डेल्टा व्ही ची व्हॅल्यू किती राहील, प्लस आय आर. मान्य. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता. आता याच्यात तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं काय पाहू शकता की जर समजा सोप्या भाषेत जर तुम्ही हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे चालले, म्हणजे जास्त कडून कमी कडे चालले, डेल्टा व्ही निगेटिव्ह, आणि तुम्ही कमी कडून जास्त कडे चालले, डेल्टा व्ही पॉझिटिव्ह. आता पहा, जर तुम्ही रेजिस्टरच्या म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल आहे, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे चालले तर डेल्टा व्ही काय होणार, निगेटिव्ह. पण जर तुम्ही ज्या डायरेक्शन मध्ये करंट चाललाय त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये तुम्ही जर तुमचे पाथ चूज केली तर तुमचा डेल्टा व्ही काय येणार, पॉझिटिव्ह. म्हणजेच काय सांगता येते की जर तुमची पाथ करंटच्या अपोजिट असेल तर डेल्टा व्ही काय येतो, पॉझिटिव्ह. बरोबर. आणि जर तुम्ही लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे चालले असाल असणार तर तुमचा डेल्टा व्ही काय येतो, पॉझिटिव्ह येतो. जर तुम्ही लोअर पोटेन्शियल कडे लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे चालले, याचा अर्थ पोटेन्शियल गेन करायला लागले, पोटेन्शियल गेन करायला लागले, याचा अर्थ डेल्टा व्ही पॉझिटिव्ह. आणि जर तुम्ही करंट ज्या डायरेक्शन मध्ये चालला त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये चालले असाल, तुम्ही जर पाथ डायरेक्शन चूज केली असेल तर तुमचा त्या टाइमला पण डेल्टा व्ही काय पॉझिटिव्ह. पण इथे रेजिस्टरच्या बाबतीत डेल्टा व्ही काय होणार, पॉझिटिव्ह आय आर. आलं लक्षात. आता हे झाले आपले साइन कन्व्हेन्शन्स. आता याच्या बेसिसवर आपण काही न्यूमेरिकल्स पाहू. त्या न्यूमेरिकल्स जेव्हा आपण सॉल्व्ह करू, त्या सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल की पोटेन्शियल डिफरन्स कशा प्रकारे ड्रॉप होतं आणि कशा प्रकारे गेन होतं. इथपर्यंत लिहून घ्या, त्याच्यानंतर आपण पाहू न्यूमेरिकल्स. आता न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, इलेक्ट्रिकल सर्किट. आणि त्याला कनेक्ट केलेली एक बॅटरी. बॅटरी आहे आपली 20 व्होल्टची आणि आपला जो पहिला रेजिस्टर आहे जो आहे आपला 6 ओमचा आणि दुसरा आहे आपला 4 ओमचा. आता तुम्हाला सांगितलं की याच्या बेसिसवर प्रत्येक रेजिस्टर मधून किती करंट पास होणार. बरोबर. आता डायरेक्ट तुम्ही जर सिम्पली म्हणजे किर्चॉफ्स लॉ न यूज करता जर तुम्हाला करंट विचारलं, तुम्ही डायरेक्ट सांगू शकता अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इज इक्वल टू I R. आता पहा, आपण काय सांगतो, तुम्हाला सांगितलं होतं मगाशी, जेव्हा आपण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये घेतो तेव्हा सिरीज कॉम्बिनेशन मध्ये असणारा प्रत्येक रेजिस्टरची डायरेक्ट काय होते, ऍडिशन. याचा अर्थ काय येणार, R इक्विव्हॅलेंट किती येते, R1 प्लस R2. सांगा R1 किती आहे 4 ओहम प्लस R2 किती आहे 6 ओहम. याचा अर्थ टोटल किती झाले 10 ओहम. टोटल किती आलं पूर्ण सर्किट मध्ये, रेजिस्टर किती आहे 10 ओहम. बरोबर. याचा अर्थ व्होल्टेज किती आहे 20, करंट फाइंड करायचा आणि टोटल इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती आलं 10. याचा अर्थ करंट किती येणार 20/10 म्हणजे किती येणार 2 एंपियर. किती सोपं होतं हे. म्हणजे प्रत्येक रेजिस्टर मधून करंट किती पास होणार 2 एंपियरचा. आता हे दोन्ही रेजिस्टर एकमेकांसोबत सिरीज मध्ये, तुम्हाला आपल्या सिरीज मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं की सिरीज कॉम्बिनेशन मध्ये
पूर्ण रेजिस्टरच्या अक्रॉस मधला करंट नेहमी काय असतो, सेम असतो. पण आता हीच गोष्ट, हेच सर्किट आपल्याला जर युझिंग किर्चॉफ्स लॉ फाइंड करायचं असेल तर काय करू शकतो आपण, हेच जर इकडे काढलं तर काय लिहिता येते, बरोबर. हा घेतला आपला 4 ओम, हा घेतला आपण 6 ओम आणि हे घेतलं आपलं 20 वोल्ट. हा आपला पॉझिटिव्ह टर्मिनल, हा आपला निगेटिव्ह टर्मिनल. आता मला सांगा, तुम्हाला सगळ्यात पहिले काय सांगितलं, ड्रॉ अ करंट. आता इथं एक किंवा त्यापेक्षा जास्त सेल मधून तुम्हाला सांगितलं, इथे एकच सेल आहे, बरोबर. आता नेहमी करंट कुठून कुठं फॉल होतो, पॉझिटिव्ह कडे निगेटिव्ह कडे. करंट नेहमी कुठून पास होतो, पॉझिटिव्ह कडे निगेटिव्ह कडे. आता पाय, समजा इथून निघाला करंट, इथून करंट गेला आय, या रेजिस्टर मधून करंट गेला आय, तेवढाच करंट इथून पण गेला, वापस काय आला तेवढाच करंट, बरोबर. आता काय सांगितलं, सगळ्यात पहिले तुम्ही करंट ड्रॉ केला, पहिली स्टेप काय होती, ड्रॉ करंट. दुसरी स्टेप काय आली, चुजिंग अ लूप, लूप चूज करायचा. आता लूप तर तुम्हाला माहितच आहे ना, कोणता लूप आहे, एकच लूप आहे ना. आता तुम्हाला काय असतात, बऱ्याच क्वेश्चन्स असे असतात, बरेच न्यूमेरिकल असतात, त्यात एकपेक्षा जास्त लूप्स दिलेले असतात, त्याच्यामुळे लूप चूज करावा लागतो. त्याच्यानंतर लिहून देतो तरी पण, चुजिंग अ लूप. तिसरं काय, चुजिंग अ डायरेक्शन. आता तुमची पाथ तुम्ही कोणत्या डायरेक्शन मध्ये जाता, रॅन्डमली क्लॉकवाईज म्हणा नाही तर अँटी क्लॉकवाईज म्हणा. मी सध्या जातो क्लॉकवाईज, बरोबर. डायरेक्शन चूज झाली. आता मला सांगा, आता आपण काय केली, याचा एक लूप चूज केला. लूप कोणता घेतला आपण, ए बी सी डी घेतला. हा एक लूप घेतला आपण, कोणता घेतला, ए बी सी डी, वापस येऊन ए वर. आता मला सांगा, तुमची पाथ, आता काय सांगितलं, आपली जी पाथ आहे, आपण या डायरेक्शन मध्ये चाललो आणि करंट पण याच डायरेक्शन मध्ये काम करतोय. आता मला सांगा, आपलं जे सेल आहे, त्या सेल मध्ये तुम्ही कुठून कुठे चालले, निगेटिव्ह पोटेन्शियल कडून पॉझिटिव्ह पोटेन्शियल कडे, याचा अर्थ लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे. लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे चालले, याचा अर्थ तुम्ही पोटेन्शियल काय करायला लागले, गेन करायला लागले. याचा अर्थ डेल्टा व्ही काय येणार, पॉझिटिव्ह. डेल्टा व्ही काय येणार, पॉझिटिव्ह. डेल्टा व्ही किती आहे, 20 वोल्ट. आता सांगा, तुम्हाला काय सांगितलं की अगेन, आता तुम्ही समोर गेले, आता तुम्ही काय घेतलं, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे करंट चालला, याचा अर्थ हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे. आणि अगेन तुमची पाथ पण कुठे चालली, हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे. याचा अर्थ तुम्हाला काय सांगितलं की जर करंट आणि पाथ या जर अपोजिट असतील तर डेल्टा व्ही पॉझिटिव्ह येतो. या सिच्युएशन मध्ये दोघांची डायरेक्शन काय, सेम, त्याच्यामुळे डेल्टा व्ही काय येणार, निगेटिव्ह. आता रेजिस्टरच्या बाबतीत निगेटिव्ह कसा लिहायचा, मायनस करंट आय इंटू रेजिस्टर किती आहे, 4. याचा अर्थ काय लिहू शकतो आपण, 4I. सिमिलरली वापस आलो, करंट पण याच डायरेक्शन मध्ये आणि लूप पण याच डायरेक्शन, पाथ पण हीच आहे, त्याच्यामुळे दोघांची डायरेक्शन सेम. याच्यामुळे काय आलं, -6I, -6I. आता वापस कुठे आला, इथंच, बरोबर. याचा अर्थ किती, 0. आता किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ मध्ये आपण काय सांगतो की द अल्जेब्रिक सम ऑफ अ पोटेन्शियल डिफरन्स अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन अन इलेक्ट्रिकल सर्किट और नेटवर्क इज 0. याचा अर्थ समेशन ऑफ डेल्टा व्ही इज इक्वल टू किती येते, 0. आता मला सांगा काय करता येते, -6 -4 -10, 20 वोल्ट इज इक्वल टू -10, थांबा, -10I इज इक्वल टू 0. -10 तिकडे गेला, काय येते, 20 वोल्ट इज इक्वल टू 10I. याचा अर्थ I इज इक्वल टू 20/10, म्हणजेच किती आलं, 2 एम्पियर. युजिंग ओम्स लॉ आन्सर किती आला करंटचा, 2 एम्पियर. आणि युजिंग किर्चॉफ्स लॉ आन्सर किती आला आपलं, 2. आलं लक्षात. काय केलं आपण, सरळ सरळ एक सगळ्यात पहिले एका सेल मधून आपण करंट कोणते कसा चालला ते डिसाईड केलं. त्याच्यानंतर एक लूप पाहिला आपण, क्लोज लूप घेतला. त्याच्यानंतर आपण काय सांगितली, एक डायरेक्शन चूज केली, क्लॉकवाईज घ्या, अँटी क्लॉकवाईज घ्या. याच्या जागी जर समजा आपण डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज घेतली असली तर काय घेतली, आता सांगा. इथं आपण डायरेक्शन काय घेतली होती, क्लॉकवाईज. आता मला सांगा, आपण जर समजा
अँटी क्लॉकवाईज घेतली तर काय होईल? आता अँटी क्लॉकवाईज जर घ्यायची तर आता मी तुम्हाला इथे एक डबल सर्किट डायग्राम काढून दाखवतो. इसको ऐसा लेने का, इसको ऐसा ऐसा करने का, इसको ऐसा 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 करने का, फिर इसको ये ऐसा देने का, इसको ऐसा देने का. पॉजिटिव नेगेटिव, ये हो गया हमारा 4 ओम, ये हो गया हमारा 6 ओम, ये हो गया हमारा 20. इसमें से करंट आय याच्यातून पण आय आणि वापस पण आय आला. आता काय होणार तुम्हाला सांगतो. आता आपण लूप डायरेक्शन कोणती चूज केली होती? पॉझिटिव्ह निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे, लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे. आता आपल्याला काय करायची? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन चूज करायची मित्र हो. आता कोणती डायरेक्शन चूज करायची? अँटी क्लॉकवाईज. आता मला सांगा अँटी क्लॉकवाईज मध्ये तुम्ही कुठून कुठे चालले? पॉझिटिव्ह हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल. सगळ्यात पहिले आपण सेल पाहायचा. हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे चालले. याचा अर्थ पोटेन्शियल ड्रॉप व्हायला लागलं. याचा अर्थ डेल्टा व्ही निगेटिव्ह येतो. याचा अर्थ काय येणार? -20 व्होल्ट. आता मला सांगा तुम्ही करंट या डायरेक्शन मध्ये येतोय, तुम्ही अपोजिट डायरेक्शन मध्ये चालले आणि तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही करंटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये चालले असाल तर डेल्टा व्ही पॉझिटिव्ह. याचा अर्थ काय ना? +6I. अगेन 4 ओम मध्ये पण काय? करंट इकडून चालला, पाथ इकडून येते, अपोजिट डायरेक्शन. याचा अर्थ +4I इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय येणार? -20 व्होल्ट प्लस 10I इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय लिहू शकतो आपण? 10I इज इक्वल टू 20. I इज इक्वल टू 20/10 इज इक्वल टू 2 एम्पियर. किती आला आपलं? बरोबर 1 एम्पियर. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की 2 एम्पियर. बरोबर. म्हणजे आपण एक क्लॉकवाईज जरी डायरेक्शन चूज केली नाहीतर अँटी क्लॉकवाईज जरी डायरेक्शन चूज केली तरी दोन्ही सिच्युएशन मध्ये आपला करंट काय आला? 2 एम्पियर. पाहू शकता. आणि युजिंग ओम्स लॉ तो पण आपला करंट किती आला? 2 एम्पियर. बरोबर. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? वेगवेगळ्या लूप म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागते? एक करंट ड्रॉ करावा लागतो. म्हणजे तुम्ही एका सेल मधून का एकापेक्षा जास्त सेल मधून तुम्ही तुमचा करंट ड्रॉ करता. दुसरा एक लूप चूज करावा लागतो. त्याच्यानंतर डायरेक्शन एक क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज ती डायरेक्शन चूज करावं लागते. त्याच्या बेसिसवर तुम्ही काय करू शकता? करंट म्हणा व्हॉल्यूम फाइंड आउट करू शकता. हे लिहून घ्या. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन पाहू. आपण एक अजून न्यूमेरिकल पाहू. मागच्या न्यूमेरिकल मध्ये आपण काय पाहिलं होतं की मागच्या न्यूमेरिकल मध्ये आपण सरळ सरळ काय घेतला होता? एक लूप घेतला होता आणि लूप घेतल्यानंतर काय घेतलं होतं? एका सेल मधून किती करंट फ्लो होतो प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस मध्ये ते पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं होतं की त्या लूप मध्ये बाय युजिंग ओम्स लॉ त्या प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस मधला आपण करंट फाइंड आउट केला होता. त्याच्यानंतर आपण काय घेतलं? युजिंग किर्चॉफ्स लॉ त्या प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस मध्ये आपण क्लॉकवाईज डायरेक्शन घेऊन करंट फाइंड आउट केला होता. त्याच्यानंतर त्याच लूपचा आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन घेऊन करंट फाइंड आउट केला होता आणि तिघांचा पण करंट काय आला होता? सेम. आता आपल्या न्यूमेरिकल पाहायचं ज्याच्यात जवळपास 2 न्यूमेरिकल असतील, 2 लूप असतील. बरोबर. तर 2 लूप असल्यावर काय करावं लागतं? दोनदा डायरेक्शन तुम्हाला वेगवेगळी चूज करावं लागेल. मगाशी तुम्हाला जेव्हा चुझिंग द डायरेक्शन तुम्हाला सांगितला होता तिसरा पॉईंट, त्यात तुम्हाला एक गोष्ट सांगायची लक्षात नाही ती अशी की जेव्हा एका सर्किटमध्ये किंवा एका इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये जर समजा एकापेक्षा जास्त लूप आले तर तुम्ही एक तर क्लॉकवाईज डायरेक्शन दोघांची पण चूज करू शकता किंवा दोघांची पण अँटी क्लॉकवाईज किंवा एकाची क्लॉकवाईज आणि एकाची अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन तुम्ही चूज करू शकता. त्यात न्यूमेरिकल तुम्हाला काय दिलेलं आहे आता? याची व्हॅल्यू दिली आपल्याला 20 व्होल्ट, याची दिली 10 व्होल्ट आणि याची पण दिली 20 व्होल्ट आणि प्रत्येक रेजिस्टर आपल्याला दिला 5 ओहमचा. 5. आता तुम्ही काय करू शकता? 2 लूप आले. या लूपचं नाव देऊ आपण ए बी सी डी ई आणि एफ. आता इथे 2 क्लोज लूप आले. आता तुम्ही काय करू शकता? दोघांच्याही वेगवेगळ्या डायरेक्शन चूज करू शकता. दोघांच्याही क्लॉकवाईज, दोघांची अँटी क्लॉकवाईज किंवा एकाची क्लॉकवाईज आणि एकाची अँटी क्लॉकवाईज.
तर सगळ्यात पहिले आपण काय घ्यायचा, हा एक लूप घ्यायचा. आता काय सांगायचं, करंट कोणत्याही एका रेजिस्टर आपल्या काय सांगू शकतो, एका सेलच्या अक्रॉस मध्ये सेल मधून जाणारा करंट तुम्ही ड्रॉ करू शकता. इथून जर जाणारा करंट असेल I1, इथून पण जाणार या 5 ओम रेजिस्टरच्या अक्रॉस मधला किती करंट आहे, I1. अगेन खाली पण जाणारा करंट आहे काही, वापस इथे येणारा करंट किती राहील, I1. आता जर समजा या दुसरा लूप जो आहे, या दुसऱ्या लूपच्या या सेल मधून जर आपण एक करंट ड्रॉ केला I2, तर ह्या 5 ओम रेजिस्टरच्या अक्रॉस मध्ये पण किती करंट जाईल, I2च. सिमिलरली आता मला सांगा, या पॉइंटवर आल्यानंतर इकडून I1 येतोय आणि इकडून I2, याचा अर्थ इथे काय येणार, I1 प्लस I2. आता वापस जेव्हा आलं तेव्हा ह्या बॅटरीमधून पण किती जाणार, I1 I2. आणि मला सांगा, या पॉइंटवर आल्यानंतर इकडे वापस किती जाणार, I1, आणि इकडे किती जाणार, I2. बरोबर. आता मला सांगा, त्याच्या बेसिसवर तुम्हाला काय विचारलं क्वेश्चन मध्ये, की फाइंड करंट अक्रॉस इच रेजिस्टर, प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस मधला करंट. बरोबर. तर सगळ्यात पहिले आपण काय घ्यायचा, एक लूप चूज करायचा. कोणकोणता, A B F A B E F A. बरोबर. हे पहिला काय करायचं, त्यातून करंट ड्रॉ केला, मग काय घेतला, लूप डिसाइड केला. आता काय डिसाइड करायचं, तिसरी स्टेप डायरेक्शन. आता मी याच्यात डायरेक्शन घेतोय क्लॉकवाईज डायरेक्शन. हा असतो आपला निगेटिव्ह, हा असतो पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह. आता मला सांगा, आपण जेव्हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये काय घेतोय, आपलं डायरेक्शन. तर आता मला सांगा, या पोटेन्शियल डिफरन्स, ह्या जे आपली सेल आहे, या सेलच्या अक्रॉस मध्ये आपला करंट कुठून कुठे चालला, निगेटिव्ह पोटेन्शियल कडून पॉझिटिव्ह पोटेन्शियल, म्हणजे लोअर पोटेन्शियल काढून हायर पोटेन्शियल कडे. आता लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे जात असताना करंट जो आपलं जात असताना तुम्ही पोटेन्शियल ड्रॉप करायला लागले की गेन करायला लागले, पोटेन्शियल गेन करायला लागले. पोटेन्शियल गेन करायला लागले याचा अर्थ डेल्टा व्ही काय होणार, पॉझिटिव्ह. याचा अर्थ काय येणार, 20 व्होल्ट. आता मला सांगा, करंटची पण डायरेक्शन तीच आहे आणि तुमच्या लूपची पण म्हणजे पाथची पण डायरेक्शन तीच आहे. तुम्हाला काय सांगितलं, की ज्या डायरेक्शन मध्ये करंट असेल त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जर पाथ असेल तर तुमचा डेल्टा व्ही पॉझिटिव्ह येतो. दोघांची पाथ जर समजा सेम असेल तर डेल्टा व्ही निगेटिव्ह येतो. तर तो डेल्टा व्ही किती असतो, IR, अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. तर इथे किती येणार, 5 ओमचा रेजिस्टर आणि त्याच्यातून करंट किती चालला, 5I1, आणि दोघांची डायरेक्शन निगेटिव्ह. याचा अर्थ -5I1. इथे पण पाहू शकता, 5 ओमचा रेजिस्टर आहे ज्याच्यातून I1 प्लस I2 करंट चालला आणि त्याच डायरेक्शन मध्ये लूप पण चालला. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो, -5I1 प्लस I2. बरोबर. आता मला सांगा, डबल काय आला, आपले सेल आला. आता सेल मध्ये तुम्ही कोणत्या डायरेक्शन कडून चालले, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह, म्हणजे हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे. हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे जात असताना तुम्ही पोटेन्शियल ड्रॉप करता. याचा अर्थ काय येते, -10 व्होल्ट इज इक्वल टू 0. कारण समेशन ऑफ डेल्टा व्ही इज इक्वल टू काय असतो, 0. आता सांगा काय करता येईल, हा 20 व्होल्ट -5I1 -5I1 -5I2 -10 व्होल्ट इज इक्वल टू 0. सांगा, -5I1 -5I1 -5I2, याचा अर्थ 20 व्होल्ट -10I1 -5I2 -10 व्होल्ट इज इक्वल टू 0. 20 - 10 10 व्होल्ट. याचा अर्थ काय लिहिता येते, 10 व्होल्ट -10I1 -5I2 इज इक्वल टू 0. बरोबर. याचा अर्थ तुम्ही काय करू शकता, काय आपल्याला चेंज करता येईल, व्होल्टची डायरेक्शन आपण चेंज करू शकतो. काय करता येईल, सरळ सरळ ही जर टर्म इकडे गेली, आपण जर हे पूर्ण जी आपली काय म्हणतो, की ही जी करंटची टर्म आहे, ही पूर्ण करंटची टर्म जर तिकडे घेतली, दोघांचे पण काय होतो, पॉझिटिव्ह. याचा अर्थ काय लिहू शकतो आपण, की 10I प्लस 5I2 10I1 प्लस 5I2 इज इक्वल टू काय लिहिता येते, 10 व्होल्ट. आता सरळ सरळ काय करायचं, याला 5 न डिवाइड करायचं. 5 न डिवाइड जर केलं तर काय येते, पूर्ण टर्मला. इक्वेशन नंबर 1, डिवाइड इक्वेशन 1 बाय 5. काय लिहू शकतो आपण, डिवाइड इक्वेशन 1 बाय 5. सांगा काय येते, 10I1 अपॉन 5 प्लस 5I2 अपॉन 5 इज इक्वल टू 10 व्होल्ट अपॉन 5. सांगा किती येते, 2I1 प्लस I2 इज इक्वल टू 2 व्होल्ट. आलं.
हे झालं आपलं इक्वेशन नंबर दुसरं. आता आपल्याला काय घ्यायचं, सेकंड लूप घ्यायचा. सेकंड लूप मध्ये मी पण डबल कोणती डायरेक्शन चूज करतोय, क्लॉकवाईज वाली डायरेक्शन. कोणती डायरेक्शन चूज करतोय, क्लॉकवाईज डायरेक्शन. आता मला सांगा क्लॉकवाईज डायरेक्शन जर चूज करत असेल तर आता काय करता येईल, तुम्ही पाहू शकता की आपल्या पाथची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन ही काय, अपोजिट. आता अपोजिट म्हणल्यावर पोटेन्शियल डिफरन्स काय होते, गेन होते. आता याच्यात काय करता येते, फॉर लूप कोणता लूप घ्यायचा आता आपला, आता आपण आधी कोणता घेतला होता, ए बी ई एफ ए. आता आपण कोणता घ्यायचा, सरळ सरळ बी सी डी ई एफ. काय घेता येते आपल्याला सांगा, एक घ्यायचा आपण सरळ सरळ इथून चालू करू, डी सी बी डी सी बी ई डी घेतला, डी सी बी ई डी. आता मला सांगा आपण काय घेतली, क्लॉकवाईज डायरेक्शन घेतली. क्लॉकवाईज डायरेक्शन घेतली, आता काय होणार, आपण या सेल मधून आपला करंट चालला. आता मला सांगा इथून डिसाईड करायचं असेल इथून डिसाईड करा, इथून डिसाईड करायचं तर इथून डिसाईड करा. आपण इथून डिसाईड केलं याचा अर्थ मला सांगा निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे चालला, लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे चालला, असं होऊ शकत नाही मित्र. पहा व्यवस्थित, कुठे चालला, आपण असं चाललो, याचा अर्थ पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे चालला. तुम्ही असंच जाणार, पण आपला लूप कसा चालला, असा इकडून इकडं, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. पोटेन्शियल ड्रॉप व्हायला लागलं, याचा अर्थ डेल्टा व्ही निगेटिव्ह, याचा अर्थ -20 व्होल्ट. आता सांगा तुमची डायरेक्शन करंटची अशी आहे आणि लूपची अशी आहे, त्याच्यामुळे हा काय होणार, पॉझिटिव्ह, याचा अर्थ 5i2. आता सांगा अगेन लूपची डायरेक्शन ती, करंटची डायरेक्शन ही, याचा अर्थ हे पण काय येणार, पॉझिटिव्ह, 5i1 प्लस i2. त्याच्यानंतर काय, अगेन आता इथे येताना तुम्ही काय करता, तुम्ही जर समजा या डायरेक्शन मध्ये करंट चालला आणि असे जर चालले असाल तर आता काय चालले, निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह, याचा अर्थ पोटेन्शियल तुम्ही गेन करायला लागले, याचा अर्थ +10 व्होल्ट इज इक्वल टू 0. सांगा -10 प्लस -20 प्लस 10 -10, याचा अर्थ -10 व्होल्ट प्लस 5i2 प्लस 5i1 मायनस प्लस 5i2 प्लस नाही इज इक्वल टू 0. सांगा काय करता येईल, 5i2 10i2, याचा अर्थ 10 व्होल्ट किती आलं, 5i2 प्लस 5i2 प्लस 10i2 प्लस 5i1 इज इक्वल टू 0. ही जर निगेटिव्हची टर्म इकडे गेली तर काय आहे ते, 10i2 प्लस 5i1 इज इक्वल टू 10 व्होल्ट आलं. याचाच अर्थ लिहिताना आपण काय लिहू शकतो की 5i1 प्लस 10i2 इज इक्वल टू 10 व्होल्ट. आता सरळ सरळ काय करायचं, ह्या इक्वेशनला सुद्धा काय करायचं, 5 न डिवाइड करायचं. लिहिताना काय लिहू शकतो आपण, डिवाइड इक्वेशन 3/5. 5 ने याला डिसाइड केलं तर काय येईल आपल्याला सांगा, सरळ सरळ 5 ने याला केलं तर i1 प्लस 2i2 इज इक्वल टू 2 व्होल्ट. हे आलं इक्वेशन नंबर 4. आता सरळ सरळ काय करायचं, हे जे 2 इक्वेशन नंबर 2, या इक्वेशन नंबर 2 ला 2 न काय करायचं, सरळ सरळ मल्टिप्लाय करायचं. आता मल्टिप्लाय केल्यावर काय आन्सर येते आपण पाहू, इथपर्यंत लिहून घ्या, त्याच्यानंतर आपण पाहू. आपलं जे इक्वेशन 2 आलेलं आहे त्या इक्वेशन 2 ला काय करायचं, 2 न मल्टिप्लाय करायचं. सरळ सरळ काय करायचं, मल्टिप्लाय इक्वेशन 2/2. सांगा काय आहे ते, सरळ सरळ 2 न जर मल्टिप्लाय करायचं, 2i1 प्लस i2 इज इक्वल टू 2 इंटू 2. सांगा काय आहे ते, 4i1 प्लस 2i2 इज इक्वल टू 4. आता दुसरं कोणतं आलं आपलं सांगा. आता काय करायचं, सरळ सरळ हे जे इक्वेशन आपलं आलं इक्वेशन नंबर 5, या इक्वेशन नंबर 5 मधून इक्वेशन नंबर 4 काय करायचं, इक्वेशन नंबर 5 मधून इक्वेशन नंबर 4 काय करायचं, मायनस करायचं. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 5. सांगा काय आहे ते, 5 काय आलं आपलं, 4i1 प्लस 2i2 इज इक्वल टू 4. इकडचं किती आलं, i1 प्लस 2i2 इज इक्वल टू 2. सांगा काय आहे ते, मायनस जर करायचं तर 3i1
याचं काय आता मायनस जर केलं तर 0 इज इक्वल टू याचं किती येते 2. याचा अर्थ सरळ सरळ काय येते I1 इज इक्वल टू म्हणजे 3I1 इज इक्वल टू 2. देअरफॉर I1 इज इक्वल टू 2/3. सांगा I1 ची व्हॅल्यू किती आली आपली 2/3. आता सरळ सरळ जी I1 ची व्हॅल्यू आली त्या I1 च्या व्हॅल्यूला काय करायचं इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करायचं. काय करायचं पुट द व्हॅल्यू ऑफ I1 इन इक्वेशन नंबर 2. सांगा इक्वेशन नंबर 2 मध्ये काय येईल 2 असाच्या असा इन ब्रॅकेट I1 ची व्हॅल्यू किती आली 2/3 प्लस I2 इज इक्वल टू 2. सांगा किती येते 3 दुने 6 सरळ सरळ 4 दुने 8 म्हणजे 2 दुने 4 4/3 प्लस I2 इज इक्वल टू 2. हे टर्म इकडे गेली काय आली सरळ सरळ I2 इज इक्वल टू 2 मायनस 4/3. 3 दुने 6 6 तून 4 गेले 2. याचा अर्थ 2/3. याचा अर्थ I2 ची पण व्हॅल्यू किती आली आपली 2/3 आणि I1 ची पण किती आली होती 2/3. याचा अर्थ I1 आणि I2 सांगा म्हणजे या रेजिस्टरच्या अक्रॉस मध्ये आपला किती करंट आला होता 2/3. या रेजिस्टरच्या अक्रॉस मध्ये पण करंट किती आला होता आपला 2/3. पण ह्या रेजिस्टर जो 5 ओमचा रेजिस्टर आहे या 5 ओमच्या रेजिस्टरच्या अक्रॉस मध्ये आपला किती आला होता 2/3 प्लस 2/3 म्हणजे 4/3. याच्यातून किती गेला होता 4/3 कारण इकडचे आणि इकडचा या दोघांचा पण काय झाला होता सेम डिवाइड झाला होता. बरोबर. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता एक किर्चॉफ्स लॉ यूज करून काय करू शकता मोठ्यात जास्तीत जास्त नंबर असणारे रेजिस्टर बॅटरीज किंवा कॅपॅसिटर जे काय असेल त्याचं सर्किट काय करू शकता फाइंड आउट करू शकता. आपण 2 एक्झाम्पल्स घेतले. एकामध्ये आपण सगळ्या याच्यात फर्स्ट टू एका सिंगल लूपची गोष्ट केली ज्याच्यात आपण डायरेक्शन चूज केली होती क्लॉकवाईज तुम्हाला अँटी क्लॉकवाईज पण करून दाखवली. आणि सेकंड याच्यात आपण काय घेतले 2 लूप घेतले. 2 लूप घेतल्यानंतर आपण काय घेतले दोघांची पण डायरेक्शन आपण क्लॉकवाईज घेतली. बरोबर. तर बऱ्याचदा काय होते एक तर तुम्ही क्लॉकवाईज घ्या एकाची किंवा दुसऱ्याची अँटी क्लॉकवाईज किंवा एकाची क्लॉकवाईज दुसऱ्याची पण क्लॉकवाईज आणि दोघांची पण अँटी क्लॉकवाईज. पूर्णपणे डिपेंड कोणावर करते तुमच्यावर करते. बरोबर. सोबतच आपण काय सांगितलं होतं की जर समजा हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे जात असेल तर डेल्टा व्ही पॉझिटिव्ह. सोबतच करंटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जर पाथ जात असेल तर डेल्टा व्ही अगेन पॉझिटिव्ह. या आपण गोष्टी बघितल्या. हे सगळे आपण काय पाहिले 2 आज न्यूमेरिकल पाहिले. याच्या बेसिसवर आपण अजून काही न्यूमेरिकल नेक्स्ट व्हिडिओज मध्ये पाहूच. सोबतच आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायचं की विटस्टॉन ब्रिज म्हणजे काय असतो आणि त्याच्यावर काही आपल्याला बेस न्यूमेरिकल घ्यायचे आहेत. तर बरोबर हा आपला आजचा झाला करंट इलेक्ट्रिसिटीचा सगळ्यात पहिला लेक्चर. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटू आपण एक नवीन लेक्चर मध्ये पुढच्या व्हिडिओत. सध्या थांबूया. धन्यवाद.